नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला, काहीतरी मस्त चटपटीत खमंग खायचं आहे आणि कमी वेळात होणारा त्याचबरोबर पौष्टिक आणि पोटभरीचा असायला हवा, तर हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता। तर हा दिल्लीचा फेमस असलेला नाश्त्याचा पदार्थ आहे, नक्की करून पहा। तर डाळ जर भिजलेली असेल तर पटकन तुमचा नाश्त्याचा पदार्थ होतो। त्यासाठी इथे मी साधारण 2 तासापूर्वी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मुगाची डाळ धुवून मग पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं। 2 कप हे मुगाची डाळ आहे। तर या ठिकाणी आता यामधलं थोडंसं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता पहिल्या बॅच काढते वेळेसच यामध्ये हिरवी मिरची साधारण 5 ते 6, 1 चमचा भर जिरे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंचाचं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता मिक्सरला छान असं हे फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर जमेल तेवढं बारीक असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अगदी पाणी जास्तीचा वापर करायचा नाही, लागेल तसं पुन्हा तुम्ही टाकू शकता। आता दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता सगळं इथे आपलं मुगाची डाळ मिक्सरला फिरवून झालेली आहे। तर इथे आपण मुगलेट करत आहोत, त्यासाठी हे जे पीठ आहे छान हलकं फुलकं असायला हवं। त्यासाठी एक 5 मिनिटं छान एकाच डायरेक्शन मध्ये छान असं पेटून घ्यायचं, म्हणजे पीठ छान हलकं फुलकं होतं। त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पावडर मसाले, चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतले आहे। भाज्यांमध्ये पाव कप बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे। पाव कप ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। सोबतच भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाव कप इतकं यामध्ये टाकून घेतलेलं आहे स्वीट कॉर्न। सोबतच हे नाश्त्याचा पदार्थ छान असं मऊ लुसलुशीत होण्यासाठी अर्धा चमचा इतकं खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे भाज्यांसोबत सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। जर घट्ट वाटत असेल तर पीठ तर तुम्ही आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करू शकता, एकदाच पाणी टाकायचं नाही, अंदाज घेत घेत टाकायचं। तर या ठिकाणी आता थोडंसं आणखीन घट्ट वाटत आहे म्हणून आणखीन पाव कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। पीठ इथं आपलं छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर या पद्धतीचं पीठ झालं की थोडंसं बाजूला ठेवूया आणि यावर टाकण्यासाठी छान मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी चमचाभर इतकं धने पावडर आणि अर्धा चमचा इतकं गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, अर्धा चमचा काळी मिरे पूड आणि सोबतच अर्धा चमचा इतकं काळं मीठ, अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतलेले आमचूर पावडर आणि त्याचबरोबर चमचाभर इतकं पिझ्झा सीझनिंग टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे पावडर मसाले छान व्यवस्थित मिक्स करायचं। अशा पद्धतीचं चटपटीत मसाला जर असेल तर कुठलाही पदार्थ मस्त खमंग लागेल। तयार झाला आपला चटपटीत खमंग असा मसाला। आता हे नाश्त्याचा पदार्थ करण्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे आणि चमचाभर बटर यावर टाकून घेतलेला आहे। बटर थोडंसं वितळलं की तयार करून घेतलेलं जे नाश्त्याचा बॅटर आहे ते यावर पसरून घ्यायचं। तर साधारण 1.5 पळी इतकं हे पीठ मी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पैस करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं तडका पॅन थोडंसं हलवायचं, म्हणजे एकसारखं सगळीकडे पसरल्या जाते आणि त्यावर मी इथे बीटचे काप टाकून घेतलेले आहे आणि तयार करून घेतलेला मसाला पसरून घेतलेला आहे। आता झाकण लावूया, गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आणि छान असं खालच्या साईडला खरपूस खमंग भाजेपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर आता हे भाजेपर्यंत तुम्हाला जर थोडंसं पातळ असं हे मुगलेट आवडत असेल तर तसंही तुम्ही करू शकता, थोडं मोठ्या आकारावर करायचं असेल तर तसंही करू शकता। तर मोठ्या आकारावर करायचं म्हणून थोडंसं मोठं पॅन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे चमचाभर बटर पसरून घेतलेलं आहे। थोडंसं वितळलं की यावर साधारण 1.5 पळी इतकं बॅटर पसरून घेतलेलं आहे। पॅन थोडंसं हलवायचं, म्हणजे बॅटर आपोआप सगळीकडे पसरल्या जाते, थोडंसं पातळ। तर या ठिकाणी हे तुम्ही चमच्याने सुद्धा पसरून घेऊ शकता। तर या ठिकाणी याचा गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे। सुरुवातीला जे आपण मुगलेट तयार करून घेतलेलं होतं ते खालच्या साईडला भाजले गेलेलं आहे। आता हे पलटून घेऊया आणि परत बटर टाकून दोन्ही साईडला छान असं भाजून घेऊया। तर झाकून ठेवल्यामुळे वरची साईड सुद्धा बऱ्याचपैकी वाफल्या गेलेली आहे। तर खमंग खरपूस असं हे भाजले गेलेलं आहे खालची साईड सुद्धा। तर या ठिकाणी आता दुसऱ्यांदा जे मोठंवाला आपण नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच मुगलेट तयार करून घेतलेलं होतं त्यावर मी इथे बीटचे काप आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेलं मसाला चटपटीत खमंग असलेलं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा झाकून ठेवूया, म्हणजे वरच्या साईडला छान असं वाफल्या जाते। तर इथे आपलं हा जे तडका पॅन मध्ये तयार करून घेतलेलं मुगलेट आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे। एकाच वेळेस पटकन तुम्ही करू शकता असा नाश्त्याचा पदार्थ आहे, जास्त घाई गडबड होणार नाही आणि त्याचबरोबर पोटभरीचं असं तयार होतो। तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा, हिरवी चटणी सोबत मस्त खमंग लागते।
यासोबत टोमॅटो सॉस सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। तुम्हाला जर हा नाश्त्याचा पदार्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जेवढे जास्त लाईक येतील तेवढे मलाही समजेल की हा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला आवडलेला आहे। नंतर अशाच काही नवीन पदार्थ तुमच्यासाठी मी नक्कीच करेन। तर अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।